हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे। मकर संक्रांत स्पेशल आज आपण बनवणार आहोत तिळगुळ पोळी। काठापर्यंत सारण भरलेली गुबगुबीत अशी आपण ही पोळी बघणार आहोत। अजिबात चिवट न होता किंवा वातड न होता खुसखुशीत कशी बनवायची ही पोळी ते आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने बघणार आहोत। आणि ह्या पोळ्या 8 ते 10 दिवस आरामात रूम टेम्परेचरला टिकतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी पारीसाठी आपण इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते व्यवस्थित आपण चाळून घेऊया। सोबतच त्याच्या आपण पाव वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। याने आपल्या पोळीचं जे आवरण आहे वरचं ते छान असं खुसखुशीत होतं। यासाठी चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आपण। आता या फोडणीच्या भांड्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तूप घालून घेतलं आहे, ते व्यवस्थित गरम करून घेऊया। तूप व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं असं आणि पिठावरती घालून घ्यायचं। हे जे तूप आहे ते हळूहळू आपण असं पिठामध्ये मिक्स करून घेऊया। संपूर्ण पिठाला ना हे तूप व्यवस्थित असं चोळून घ्यायचं। याने आपली तिळाची जी पोळी आहे ती छान अशी खुसखुशीत होते। आता आपण दोन्ही हातांनी व्यवस्थित तूप लावून घेऊया सर्वीकडे। आपलं पीठ आहे ते असं एकसारखं दिसत नाहीये, जसं आपण चाळल्यावरती दिसत होतं तसं असं क्रम्बल झालेलं आहे, म्हणजे आपले ब्रेड क्रम्स वगैरे कसे असतात त्यासारखे। तर ते पीठ जे आहे ते आपलं असं झालं पाहिजे आणि अशा हातामध्ये मुठ्ठी केली तर ती मुठ्ठी आपली अशी होतीये, याचा अर्थ आपलं मोहन व्यवस्थित लागलेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मळून घेऊया। चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर असं आपण मळून घ्यायचं आहे पीठ। हे एवढं घट्टसर असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ ना सुकू नये याच्यासाठी आपण थोडंसं तेल घालून घेऊया चमचाभर याच्यावरती। हे पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया। आता हे पीठ जे आहे ते आपलं मळून झालेलं आहे। आपण हे झाकून एक 15 ते 20 मिनिटं ठेवून देऊया। आता इथे सारण करण्यासाठी आपण 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। हे अनपॉलिश तीळ आहेत, साधे तीळ याला म्हणतात। असे हे गावरान तीळ मी इथे घेतलेले आहेत। हे चवीला खूप छान लागतात। यासाठी जर तुमच्याकडे नसतील अवेलेबल तर तुम्ही पॉलिशवाले तीळ घेतले तरी सुद्धा चालू शकतं। आता हे एकदम मीडियम गॅसवरती छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता तीळ आपले भाजत आले, असे चटचट उडायला लागले आणि असा आवाज यायला लागला की याचा अर्थ आपले तीळ भाजलेले आहेत आणि छान असा खमंग सुवास सुद्धा सुटतो। तर आता आपण हे तीळ जे आहेत ते काढून घेऊया। जास्त प्रमाणात पण भाजायचे नाहीत, नाहीतर ते तीळ जे आहेत ते कडवट लागतात। आता आपण हे काढून घेऊया। सेम त्याच कढईमध्ये आपण 1 टेबलस्पून खसखस घेतलेली आहे, ती सुद्धा व्यवस्थित अशी भाजून घेऊया। खसखस पण पटकन भाजून होते। खसखसीने फार छान असा खमंगपणा येतो आपल्या पोळीला। आता खसखस पण आपली भाजून झालेली आहे, 1 मिनिट भरात लगेचच भाजून होते ही। आपण काढून घेऊया ती। आता सेम वाटीने आपण अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत, ते पण छान असे मीडियम गॅसवरती भाजून घेऊया, खमंग असे खरपूस। आता इथे आपले शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत छान असे खमंग। आता आपण हे काढून घेऊया आणि थंड झाल्यावरती त्याचे साल काढून घेऊया। आता सेम कढईमध्ये आपण अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे इथे डाळीचं पीठ, ते पण व्यवस्थित असं छान असं भाजून घेऊया रंग बदलेपर्यंत। गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे। आता इथे आपलं बेसन पण भाजून झालेलं आहे, त्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आणि खमंग असा वास घरभर पसरलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। आता इथे शेंगदाणे आपण व्यवस्थित असे साल काढून घेतलेले आहेत। आता या मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये आपण शेंगदाणे, तीळ, खसखस आणि भाजलेलं बेसन घेतलेलं आहे। त्यामध्येच आपण 1 चमचा वेलची जायफळ पूड घालतो आहे आणि चवीप्रमाणे मीठ पण याच्यातच घालून घेतोय आपण। आता हे मिक्सर मध्ये व्यवस्थित असं बारीक वाटून घेऊया। आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित असं बारीक वाटून झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालून घेऊया आणि ते पण व्यवस्थित असं आपण आता बारीक करून घेऊया। कंटिन्यू मिक्सर चालू ठेवायचा नाही, बंद चालू करून हे आपण मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे वाटून। तर हे मिश्रण व्यवस्थित वाटून झालेलं आहे, ते आपण एका ताटात काढून घेऊया। आता इथे आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं बारीक वाटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण लगेचच याच्या पोळ्या करायला घेऊया। कुठेही आपलं सारण ओलसर जास्त झालेलं नाहीये, कोरडं असं सारण आहे। असं कोरडं सारण असेल तर पोळीच्या पूर्ण कडेपर्यंत हे सारण पसरलं जातं, म्हणून आपण मिक्सर जो आहे तो बंद चालू करून आपण हे सारण बनवायचं आहे, कारण तिळाला आणि शेंगदाण्याला तेल सुटतं यासाठी। आता इथे आपलं पीठ जे आहे ते 15 ते 20 मिनिटं छान असं मुरलेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। छोटा गोळा आपण घेतलेला आहे असा, 1 लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आपण आणि सुक्या पिठामध्ये असा बुडवून घ्यायचा। काठाने असं लाटून घ्यायचं, मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं आणि आता याच्यामध्ये आपण हे जे सारण केलेलं आहे ते भरून घ्यायचं असं व्यवस्थित।
भरपूर सारण भरून घ्यायचं व्यवस्थित आणि आपण मोदकाला कसं करतो तसं व्यवस्थित असं निऱ्या करून घ्यायच्या व्यवस्थित एकदम आणि एकत्र करून ते बंद करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि हाताने असं दाबून दाबून घ्यायचं जेणेकरून आपलं जे सारण जे आहे आतमध्ये घातलेलं ते सगळीकडे व्यवस्थित पसरेल यासाठी. आणि आता पिठामध्ये घोळवून आपण व्यवस्थित ही पोळी लाटून घेऊया. बघा सारण पूर्ण कडेपर्यंत आपलं गेलेलं आहे, कुठेही आपली पोळी फुटत नाहीये. आता आपण ही भाजून घेऊया. तव्यावरती थोडं तूप घातलेलं आहे मी आधीच. आता ही पोळी व्यवस्थित आपण भाजून घेऊया. तुम्हाला हाताने जमत असेल तर हाताने उलटा, नाहीतर कालथ्याने तुम्ही उलटली तरी सुद्धा चालू शकता. दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस भाजून घ्यायची. बघा तेळ पोळी असली तरी सुद्धा किती छान अशी टम्म आपली फुगलेली आहे. त्याच्यावरती थोडंसं मी तूप घालून घेते. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने पण तूप लावून ही पोळी व्यवस्थित भाजून घेऊया. ती सुंदर अशी फुगलेली आपली पोळी. ह्या पोळ्या 7 ते 8 दिवस व्यवस्थित राहतात. आता ही व्यवस्थित भाजून झाली आहे, आपण काढून घेऊया. आता दुसरी एक उंडा भरायची पद्धत दाखवते मी. आपण पुरण भरतो त्या पद्धतीने असं बाजूने पातळ करून घ्यायचं. जर हाताला पीठ चिकटत असेल तर सुक्या पिठामध्ये थोडंसं हात बुडवून घ्यायचा आणि व्यवस्थित असं आपण हे पातळ करत 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 याची छान अशी वाटी बनवून घ्यायची. आणि आता या वाटीमध्ये बसेल तेवढं आपण हे सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं. तर दाबून दाबून बसवायचं आणि आता आपण हे एकत्र करून घ्यायचे याच्या कडा पिठाच्या व्यवस्थित अशा आणि व्यवस्थित अशा कडा एकत्र करून आपण ह्या बंद करून घ्यायच्या. सगळ्या बाजूने असं दाबून घ्यायचं. उंडा व्यवस्थित असा चारही बाजूने आपण दाबून घेतलेला आहे. आणि आता आपण हा लाटून घेऊया. अलगद हाताने व्यवस्थित असं लाटायचा. कडा आधी लाटून घ्यायचा. व्यवस्थित अशा आपण ह्या पोळ्या करून घ्यायच्या. इथे बघू शकता तुम्ही अगदी कडेपर्यंत आपलं सारण गेलेलं आहे. एकाच जागी गोळा होऊन राहिलेलं नाही आणि कुठेही आपली पोळी ही चिकटत नाहीये किंवा सारण बाहेर येत नाहीये. आता ही पोळी सुद्धा आपण व्यवस्थित अशी भाजून घेऊया. किती छान अशा टम्म आपल्या पोळ्या फुगत आहेत. खायला पण खूप छान अशा खुसखुशीत लागतात या पोळ्या. चारी बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायच्या. आता ही पोळी व्यवस्थित भाजून झालेली आहे, आपण काढून घेऊया. आणि अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पोळ्या पण करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्या ह्या तिळगुळाच्या पोळ्या ज्या आहेत ते तयार झालेल्या आहेत. ह्या जवळजवळ 8 दिवस अशाच राहतात. ह्या आपण प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकतो. आपण जे सारण तयार केलं होतं तिळगुळाचं ते 1 ते 1.5 महिना हवाबंद डब्यामध्ये आरामशीर विदाऊट फ्रीज राहतं. अशा पद्धतीने आपल्या ह्या छान अशा तिळगुळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. अतिशय खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. कुठेही त्यात चिवट किंवा वातड झालेल्या नाहीयेत. या तिळगुळाच्या पोळ्या ज्या आहेत त्या तुम्ही साजूक तुपासोबत सुद्धा खाऊ शकता. अदरवाईज अशा नुसत्या जरी खाल्ल्या तरी खूप छान लागतात. मी तुम्हाला एक पोळी तोडून दाखवते. गरमच आहेत अजून त्या. बघा किती छान अशा झालेल्या आहेत. ह्या पोळीचा तुकडा मी तुम्हाला तोडून दाखवते. किती छान असं झालेलं आहे. परफेक्ट आपलं सारण कडेपर्यंत पसरलेलं आहे. बघू शकता तुम्ही. कुठेही ती चिवट झालेली नाही. खुसखुशीत अशी झालेली आहे आणि मोहन घातल्यामुळे तुपाचं त्या छान अशा खुसखुशीत झालेल्या आहे. तर या संक्रांतीला तुम्ही नक्की ह्या तिळगुळाच्या पोळ्या करून बघा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.